हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स वरती सराव प्रश्न बघणार आहोत. हा आपला सराव प्रश्नाचा भाग 3 आहे. युनिट फर्स्ट मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला मराठीमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो. तर यावरचे सराव प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत. चला तर मग सुरू करायचं सेशनला. सेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट सेमेस्टर 2022 ची परीक्षा टार्गेट करत आहेत आणि ज्यांचा पेपर 2 हा इकॉनॉमिक्स आहे, त्यांच्यासाठी आम्ही फुल सिलेबस कोर्स घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी एमसीक्यू आणि पीवायक्यूजचा इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्याने आपल्याला किती % फायदा होईल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यासाठी हे लक्षात घेऊन या कोर्समध्ये ते देखील इन्क्लूड केलेलं आहे. शिवाय PDF ही दिली जाणार आहे त्याची आन्सर विथ सोल्युशन्सची. आणि तर असा हा फुल सिलेबस कोर्स आहे जो तुम्ही बघू शकता. प्ले स्टोर वरून हे ॲप आहे ज्याचा हा ऑफिशियल लोगो आहे. हा लोगो बघून तुम्ही प्ले स्टोर वरून ॲप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर या कोर्सला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या एक्झामला टार्गेट करताना आपला पूर्ण अभ्यास झालेला असेल. या कोर्सची फीज आहे 4999, पण यामध्ये फक्त पेपर 2 चा मटेरियल नाहीये, तर प्लस तुम्हाला पेपर 1 चं स्टडी मटेरियल देखील फ्री मध्ये मिळणार आहे या कोर्सच्या प्राइस मध्ये. तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राइब करा आणि आपल्या कोर्सला जॉईन हा स्टडी करण्यासाठी, किंवा तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय स्टेप घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर इथे आपल्याला एक ऑफिशियल ॲप दिसत आहे. आपलं डाउनलोड केल्यानंतर ही स्क्रीन आपल्याला समोर दिसेल ब्लॅक कलरची, ग्लोबल ऑनलाईन ची नावाची. त्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसल्यावरती इथे स्टोर नावाचा एक टॅब आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या सगळ्या कोर्सची लिंक किंवा हे सगळे कोर्स तुम्हाला डिस्प्ले होतील आणि त्यातून तुम्हाला जो कोर्स निवडायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे, तो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट करून किंवा फ्री ऑफ कॉस्ट जे नोट्स किंवा लेक्चर्स आहेत ते तुम्ही पाहून परचेस करू शकता संपूर्ण कोर्स. ओके, सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या कोर्सला जॉईन होऊ शकता. सुरू करूया आजच्या सेशनला. आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, वन ऑफ द इसेन्शियल कंडिशन्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन इज. परफेक्ट कॉम्पिटिशनची कोणती एक कंडिशन आहे? इसेन्शियल म्हणजे कंपल्सरी किंवा प्राथमिक. पूर्ण स्पर्धाच्या आवश्यक अटींपैकी एक आहे. कोणती? तर दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला करेक्ट आन्सर चूज करायचा आहे. ऑप्शन्स आहेत प्रोडक्ट डिफरन्शिएशन, उत्पादन भिन्नता, मल्टिप्लिसिटी ऑफ द प्राइजेस ऑफ आयडेंटिकल प्रोडक्ट्स ऑफ वन टाइम, एकाच वेळेच्या सारख्या उत्पादनासाठी किमतीची अनेकता, मेनी सेलर्स अँड फ्यू बायर्स, अनेक विक्रेते आणि काही खरेदीदार, सेम प्राइस फॉर सेम थिंग्स ॲट वन टाइम. तर पूर्ण स्पर्धेचं जे आवश्यक अट आहे ती आहे की प्राइस सगळ्यांना सेमच असते एका वेळी एका वस्तूसाठी. म्हणजे ऑप्शन 4 इथे बरोबर आहे. डी ऑप्शन इथे बरोबर आहे. एकाच वेळी एकाच गोष्टीसाठी समान किंमत म्हणजे पूर्ण स्पर्धेसाठीची ही एक कंपल्सरी अट आहे. Perfect competition is the situation in market where all the elements of the monopoly is absent. मोनोपॉलीचे जे एलिमेंट्स आहेत किंवा जे वैशिष्ट्य आहेत ती परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये दिसत नाही. मोनोपॉली म्हणजे काय? एकच व्यक्ती असते आणि खरेदीदार भरपूर असतात. तर ते वैशिष्ट्य आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये दिसून येत नाही, कारण पूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर सारे विक्रेते पण असतात आणि खरेदीदार सुद्धा असतात. देर आर मेनी फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. आता इथे काही आपल्याला फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य आपल्याला दिसतील जे परफेक्ट कॉम्पिटिशनचे आहेत. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? पूर्ण स्पर्धा. ठीक आहे, बघूया एक एक. नंबर्स ऑफ बायर्स अँड सेलर्स आर व्हेरी लार्ज. म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं की बायर्स आणि सेलर्स, विक्रेते आणि खरेदीदार जे आहेत यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असते. अँड दे कम्प्लीट विथ इच अदर, आणि ते एकमेकांना सोबतच कम्प्लीट करत असतात. बायर्स अँड सेलर्स डू नॉट कंट्रोल द प्राइस ऑफ कमोडिटी. बायर्स आणि सेलर्स, खरेदीदार आणि विक्रेते हे प्राइसला कंट्रोल करत नाहीत किंवा प्राइस वरती त्यांचा कंट्रोल नसतो. ड्यू टू अ लार्ज नंबर ऑफ इन्फ्लुएन्सेस, कारण इन्फ्लुएन्स करणारे नंबर जास्त असतात, भले ते कमोडिटी म्हणजे सेलर्स असो किंवा बायर्स असो. द कमोडिटी सोल्ड ऑर ब्रॉट इज होमोजिनस इन नेचर. आणि जी कमोडिटी आपण घेतोय म्हणजे वस्तू जी घेतोय ती कशी असणार आहे? एक जिन्सी असणार आहे किंवा एक समान असणार आहे.
एकसारखी असणार आहे, which means goods produced by different firms are identical in nature and a perfect substitute for one another. Firms and industry can enter and exit freely. हे एक फीचर आहे आपलं पूर्ण स्पर्धेचं, की कोणतीही संस्था किंवा कंपनी जी आहे ती फ्रीली एंटर किंवा एक्झिट होऊ शकते, प्रवेश घेऊ शकते किंवा प्रवेशातून बाहेर पडू शकते. In the condition of perfect competition, buyers and sellers have perfect knowledge. So, if the seller tries to raise the price, he loses customer. म्हणजे काय होतं, ही स्थिती आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये दिसून येते की एखादा जर विक्रेता आहे, समजा केळी विक्रेता आहे आपण असं समजूया, आणि त्याच्याकडे केळी खूप चांगली आहेत आणि इकडे केळी विक्रेता पहिला आणि इकडे दुसरा आहे केळी विक्रेता. ओके, आणि जर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये केळीची किंमत ही 20 रुपये डझन अशी असेल तर दोन्हीकडे 20 रुपये डझन अशीच असायला पाहिजे. जर या केळीवाल्याने त्याची किंमत 25 रुपये लावली तर पूर्ण स्पर्धेमध्ये काय होईल, हा इकडे कॉम्पिटिटर जो आहे तो 20 लाच देत असेल तर याचा कस्टमर जो आहे तो इकडे जाणार, म्हणजे हा जो केळीवाला आहे तो त्याचा कस्टमर गमावणार आणि इकडे त्याची ऍडिशन होणार, म्हणजे हा त्याचा कस्टमर होणार. तर हा फरक आहे आपला परफेक्ट कॉम्पिटिशन मधला मोनोपॉली पासून दूर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कंडिशन इन विच मार्केट सप्लाय मॅचेस मार्केट डिमांड इज कॉल्ड. ज्या स्थितीत बाजाराचा पुरवठा आणि बाजारातील मागणीशी जुळता आला त्याला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत इक्विलायझेशन, नॉर्मलायझेशन, इक्विलिब्रियम अँड नन ऑफ द अबोव. समीकरण, सामान्यीकरण, समतोल, वरीलपैकी काही नाही. तर कंडिशन त्यांनी काय सांगितलेले आहे आपल्याला, मार्केटचा सप्लाय आणि मार्केटची डिमांड ही जेव्हा समान वेळेला येते किंवा समांतर असते त्यावेळेला काय असतं, तर स्थिती ती अशी होणार आहे. आता हा जो आहे आपल्याला सप्लाय आणि डिमांड करून माहिती आहे. सप्लाय जो आहे तो पुरवठा जो आहे तो असा होतो आणि डिमांड कशी होते तर अशी होते. मग या पॉइंटला सप्लाय ऑफ कमोडिटी अँड डिमांड ऑफ दॅट कमोडिटी हे जे आहे ते समान होतं. मग या पॉइंटला काय म्हणतात हा आपला क्वेश्चन आहे. ओके, तर ह्याला इक्विलिब्रियम पॉइंट किंवा इक्विलिब्रियम असं म्हणतात, म्हणजे समतोल पॉइंट किंवा समतोल बिंदू असं त्याला म्हणतात. ओके, मग करेक्ट ऑप्शन इथं काय आहे आपलं, समतोल, इक्विलिब्रियम. The price at which equilibrium is reached is called equilibrium price and the quantity bought and sold at this price is called equilibrium quantity. Equilibrium quantity म्हणजे संख्या काय आहे तर ते बघितलं आपण, ज्या ठिकाणी पुरवठा आणि मागणीची समान किंमत किंवा समान पुरवठा केला जातो तो इक्विलिब्रियम असतो, म्हणजे समतोल असतो. When the market supply is greater than the market demand, we say that there is an excess supply in the market at the price. जेव्हा पुरवठा जो आहे तो मागणीपेक्षा जास्त असेल तेव्हा ते आपण काय म्हणतो, त्याला एक्सेस सप्लाय, म्हणजे जास्तीचा पुरवठा आपण तिथे मार्केटमध्ये त्या प्राइसला झाला आहे असं आपण म्हणतो. When market demand exceeds market supply at price, it is said that excess demand exists in market at that price. आणि ज्यावेळेस डिमांड जास्त असते पण सप्लाय तेवढा नसतं तर त्या प्राइसला आपण डिमांड जास्त आहे असं म्हणतो. Okay, equilibrium in perfectly competitive market can be defined alternatively as a zero excess demand, zero excess supply situation. तर समतोल जेव्हा होतो, इक्विलिब्रियम पॉइंट जेव्हा येतो, म्हणजे डिमांड आणि सप्लाय हा दोन्ही समान पॉइंटला जेव्हा येतो तर त्याला आपण काय म्हणतो, झिरो एक्सेस डिमांड, म्हणजे जास्तीचा मागणी सुद्धा नाही आहे किंवा जास्तीचा सप्लाय सुद्धा नाही, त्यावेळेसच ही सिच्युएशन इक्विलिब्रियम सिच्युएशन आपल्याला दिसून येते. Whenever market supply is not equal to the market demand and hence the market is not equilibrium, there will be a tendency for price to change. म्हणजे ज्या वेळेला सप्लाय आणि डिमांड जो आहे, म्हणजे इक्विलिब्रियम पॉइंट जर आपल्याला मिळणार नसेल तर त्यावेळेला काय करावं लागेल, आपल्याला प्राइस चेंज करावे लागेल. प्राइस चेंज करून तरी आपल्याला हा समान पॉइंट भेटतोय की नाही किंवा समतोल पॉइंट मिळतोय का नाही याची खात्री करावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, मिनिमम सपोर्ट प्राइस इज रिकमेंडेड बाय विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन. एक इन्स्टिट्यूशन आहे, संस्था आहे ज्यांच्या आधारे किमान आधारभूत किंमत ठरवली जाते, तर ती कुठली आहे. हा सिंपल क्वेश्चन आहे, याला एक्सप्लेनेशन किंवा याची गरज नाही आहे, वाचण्यात आलं तर तुम्हाला लक्षात येणार आहे. ऑप्शन्स आहेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस, मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस, कृषी खर्च आणि किमतीसाठी आयोग. ओके, तर या संस्थेद्वारे किंवा या कमिटीद्वारे किमान आधारभूत किंमत किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस MSP ज्याला आपण म्हणतो
ती ठरवली जाते. The government announces minimum support price, that MSP, for the agricultural commodities each year in both crop seasons and after taking the account the recommendations of the Commission for Agriculture and cost and prices. तर या म्हणजे या कमिशन द्वारे MSP मिनिमम प्राइस ही ठरवली जाते. कशाच्या बाबतीत? तर ऍग्रिकल्चर मध्ये जे काही पॉइंट्स आहेत किंवा ऍग्रिकल्चर मध्ये ज्या काही कमोडिटी आहेत, वस्तू आहेत, त्या पर्टिक्युलर इयर मधल्या वर्षामधल्या, तर त्याची प्राइस जी आहे ती ही संस्था ठरवत असते. ॲज ऑफ नाव CACP, दॅट इज कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस, MSPs ऑफ 23 कमोडिटीज विच कॉम्प्रोमाइज. आता ह्या 23 वस्तूंसाठी ही वस्तू मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवत असते ही संस्था. कोणत्या? इथे दिलेले आहे 7 काइंड्स ऑफ सिरल्स, पॅडी, बीट म्हणजे काय म्हणतात त्याला, पिकं. 7 प्रकारच्या पिकांसाठी ही प्राइस ठरवली जाते. पॅडी, वीट, मेज, सोरगम, पर्ल, मॅलेट, बार्ले अँड रागी. तर हे काही आपली पिके आहेत जी शेतीमध्ये घेतली जातात, यासाठी ही प्राइस ठरवत असते. 5 काइंड्स ऑफ पल्सेस म्हणजे 5 डाळींचे प्रकार आहेत. पल्सेस म्हणजे डाळी. कुठले कुठले? ग्राम, चना डाळ, तूर, मूग, उडद आणि लेंटिल. ओके. 7 काइंड्स ऑफ ऑइल सीड्स, त्याच्यानंतर तेल बिया आहेत, त्यांच्या 7 प्रकारच्या गोष्टींवर देखील ही प्राइस ठरवली जाते. एक आहे ग्राउंडनट, शेंगदाणे ज्याला आपण म्हणतो, रिप सीड्स, मस्टर्ड, राई, सोयाबीन, सीसम, मोहरी अँड सनफ्लॉवर, सॅफ्लॉर, नेगर सीड्स. हे काही सीड्सची नावे आहेत, बियांची नावे, तेल बियांची नावं. ती देखील यांची देखील प्राइस ठरवण्यासाठी या संस्थेची मदत होते किंवा ही संस्था ठरवत असते. त्यानंतर 4 कमर्शियल क्रॉप्स, कोपरा, शुगर केन, कॉटन अँड रॉ ज्यूट. तर हे 4 पिकांसाठी देखील ही कमिशन किंमत ठरवत असते. तर ओके, ही 23 वस्तू, या 23 गोष्टींसाठी ही कमिशन प्राइस ठरवत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सिच्युएशन वेअर द एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट एक्सिड्स इट्स रेव्हेन्यू इज कॉल्ड. सरकारचा खर्च त्याच्या महसुलापेक्षा जास्त असतो, अशा परिस्थितीला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत डिफॉल्ट रेव्हेन्यू, बजेट डिफिसिट, डिफॉल्ट फायनान्शियल अँड डिफिसिट रेव्हेन्यू. तर महसूल म्हटल्यानंतर रेव्हेन्यू महसूलच येणार, आणि ज्या वेळेस सरकारचा खर्च हा महसुलीपेक्षा जास्त, म्हणजे मिळकत जी आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्त असेल, त्यावेळेस तिथे आपल्याला काय दिसून येतं? डिफिशिट म्हणजे तूट दिसून येते. कशामध्ये? रेव्हेन्यू मध्ये, म्हणजे महसूलमध्ये. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येते? ऑप्शन 4D. The budget deficit is a situation where the expenditure of the government exceeds the revenue generated by the government. म्हणजे सरकारकडून जो काही महसूल जमा झालेला आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्त असतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इज ग्रेटर दॅन गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. या सिच्युएशनला आपण काय म्हणतो? तर बजेट डिफिसिट. ओके, बजेट डिफिसिट. A budget deficit reflects the financial health of the country. त्या देशाची स्थिती जी आहे ते या बजेट डिफिसिटवर दाखवली जाते किंवा दिसते. In case of budget deficit, the current expense by the government exceed the amount of income received through standard operations. याच्यामध्ये काय होतं? करंट एक्सपेन्स काय आहे किंवा म्हणजे सध्याचा खर्च काय आहे तो देखील आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. गव्हर्नमेंट कशावरती खर्च करणार आहे किंवा किती इन्कम आपल्याला मिळणार आहे ते ह्याच्यातून समजतं, डिफिसिट मधून किंवा महसुली खर्चामधून. The measures available to the country is correct. Its deficit, budget deficits are. आता काही मेजर्स म्हणजे उपाययोजना आहेत ज्याच्यामध्ये आपण डिफिसिट हे कमी करू शकतो किंवा बरोबर करण्याचा प्रयत्न करू शकतो. ते आहेत गव्हर्नमेंट कॅन कट इट्स सर्टन एक्सपेंडिचर, म्हणजे गव्हर्नमेंटला काही खर्च जो आहे तो इथे टाळू शकतो, त्यावेळेस हा डिफिसिट जो आहे तो कमी होऊ शकतो. The government can increase the volume of activities that can generate more revenue. किंवा मग गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला त्यांच्या काही ज्या उपाययोजना आहेत किंवा काम आहेत ते वाढवायला लागेल ज्याच्यातून त्यांना जास्त महसूल जमा होईल. तर अशा काही उपाययोजना आहेत ज्याच्यामुळे आपण बजेट डिफिसिट टाळू शकतो, वित्तीय तूट ज्याला आपण म्हणतो ती टाळू शकतो. नेक्स्ट आहे 5th नंबरचा क्वेश्चन, डुओपॉली इज अ स्पेसिफिकल केस ऑफ विच टाइप ऑफ मार्केट स्ट्रक्चर. डुओपॉली हे कोणत्या प्रकारच्या बाजार संरचनेचे विशेष प्रकार आहे? ऑप्शन्स आहेत ऑलिगोपॉली, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉली. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ओलिगोपॉली. तर ओलिगोपॉली म्हणजे काय ते बघूया.
ओलिगोपॉलीमध्ये बायर्स मेनी बट सेलर्स फ्यू विथ इंटेन्स कॉम्पिटिशन. म्हणजे एका इंटेन्स कॉम्पिटिशन नुसार किंवा इंटेन्स कॉम्पिटिशन मध्ये बायर्स जास्त असतात, म्हणजे वस्तू खरेदी करणारे जास्त असतात, पण जे वस्तू सेल करणारे आहेत ते कमी असतात. प्रोडक्ट हॅज क्लोज सबस्टिट्यूट्स अँड इंटेन्स कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर वस्तूला एक जवळचा सबस्टिट्यूट असतो, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, त्याला पूरक असा पर्याय असतो. अमंगेस्ट सेलर, सेलरच्या मध्ये म्हणजे सेलर म्हणजे कोण, विक्रेते, विक्रेत्यांच्या मध्ये त्याला पूरक असा वस्तू असतं. इफ वन सेलर इंट्रोड्यूस चेंज ऑदर हॅव टू फॉलो. हाय कॉस्ट ऑफ मार्केटिंग अँड सेलिंग. म्हणजे काय, जर एखाद्या सेलरनी इंट्रोड्यूस करताना म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन चेंज केला तर दुसऱ्यांना सुद्धा तो फॉलो करावा लागतो. एंट्री ऑफ न्यू सेलर टफ ड्यू टू इकॉनॉमिक्स ऑफ स्केल. तर ह्याच्यामध्ये एंट्री जी आहे ती टफ असते ओलिगोपॉलीमध्ये. द सेलर इज अ प्राइस मेकर. आणि याच्यामध्ये काय आहे, जो विक्रेता आहे तो प्राइस मेकर असतो, म्हणजे तो प्राइस त्याची ठरवू शकतो त्या प्रोडक्टची. ही ओलिगोपॉलीची काही फीचर्स आहेत आणि त्यामधूनच आपल्याला एक प्रश्न विचारला होता, तो आपला करेक्ट आन्सर होता ओलिगोपॉली. ओके, डुओपॉली मधला एक प्रकार. डुओपॉली हा प्रकार ओलिगोपॉलीचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. झिरो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड मीन्स. आपण लास्ट सेशन मध्ये पण बघितलं की डिमांडची इलास्टिसिटी कशी काउंट केली जाते. मागणीची शून्य किंमत लवचिकता म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत. व्हॉट एव्हर द चेंज इन प्राइस देर इज ॲब्सोल्युटली नो चेंज इन डिमांड. फॉर अ स्मॉल चेंज इन प्राइस देर इज अ स्मॉल चेंज इन डिमांड. फॉर अ स्मॉल चेंज इन प्राइस देर इज अ लार्ज चेंज इन डिमांड. फॉर अ लार्ज चेंज इन प्राइस देर इज अ स्मॉल चेंज इन डिमांड. म्हणजे काय आहे की झिरो प्राइस इलास्टिसिटी डिमांड मीन्स म्हणजे ही स्थिती कधी निर्माण होईल, जेव्हा प्राइस मध्ये कितीही बदल झाला, प्राइस वाढली, प्राइस कमी झाली, प्राइस 2 ने वाढली, प्राइस 4 ने वाढली, तरी देखील डिमांड जी आहे त्याच्यामध्ये चेंज हा थोड्या प्रमाणात बदल होईल, जास्त नाही होणार. त्यावेळेस तिथे झिरो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड असणार आहे. म्हणजे आपला करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे, ऑप्शन ए. किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत कोणत्याही बदल होत नाही. ओके, the degree to which the effective desire of something, goods or service changes as its price changes is called price elasticity of demand. जसे की आपण कालच्या सेशन मध्ये देखील बघितलं होतं की प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, की प्राइसच्या चेंज होण्यामुळे मागणीत काय चेंज होतोय किंवा कसा चेंज होतोय त्याच्यावरती त्या वस्तूची इलास्टिसिटी, लवचिकता जी आहे ती अवलंबून असते. सिम्पली कॉल्ड इलास्टिसिटी. ओके, किंवा प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड देखील बोलतो किंवा इलास्टिसिटी देखील म्हणतो. इन जनरल ॲज थिंग्स बिकम मोर एक्सपेन्सिव्ह पीपल डिझायर दोज थिंग्स लेस. म्हणजेच आपला डिमांड लॉ जो आहे, मागणीचा नियम जो आहे, तोच इथे सांगितलेला आहे की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते किंवा वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा लोकांची ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा सुद्धा कमी होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राइब द नेचर ऑफ इंडियाज इकॉनॉमी. खालीलपैकी कोणते भारताच्या अर्थव्यवस्थेचे योग्य वर्णन करते. ऑप्शन्स आहेत. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी, मिक्स्ड इकॉनॉमी, नन ऑफ द अबोव. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था की मिश्र अर्थव्यवस्था. आणि ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी. आपण अभ्यास केलेला आहे, आपल्याला ऐकण्यात पण आलेलं आहे की इंडियन इकॉनॉमी ही मिक्स्ड इकॉनॉमी आहे, म्हणजे त्याच्यात कॅपिटलिस्टचे पण गुण आहेत आणि सोशलिस्ट इकॉनॉमीचे पण गुण आहेत, म्हणून ही एक मिक्स्ड इकॉनॉमी आहे. The Indian economy has socialist tilt, but it is not a socialist economy, as the public sector has been presently only the essential sector, other have left open to the private sector. का मिक्स्ड इकॉनॉमी आहे इंडियन इकॉनॉमी, कारण त्याच्यामध्ये सोशलिस्ट म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था तर आहेच, पण त्यातले काहीच पार्ट हे सोशलिस्ट ठेवलेले आहेत, बाकी सगळे जे आहेत ते ओपन ठेवलेले आहेत प्रायव्हेट सेक्टरसाठी, म्हणून ही मिक्स्ड इकॉनॉमी आहे. मोस्ट इकॉनॉमीज आर मिक्स्ड टुडे. मिक्स्ड इकॉनॉमीज म्हणजे बऱ्याच अशा मिक्स्ड इकॉनॉमी आहेत. दॅट इज द गव्हर्नमेंट अँड देन द मार्केट टुगेदर. आन्सर द 3 क्वेश्चन्स ऑफ व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड हाऊ टू डिस्ट्रीब्यूट व्हॉट इज प्रोड्युस्ड. ओके, म्हणजे मार्केटमध्ये वस्तू ज्या आहेत त्या कशा तयार करायच्या किंवा कशा किती तयार करायच्या आणि त्या कशा डिस्ट्रीब्यूट करायच्या, या 3 प्रश्नांवरती आपली इकॉनॉमी जी आहे ती काम करत असते. इन मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये द मार्केट विल प्रोव्हाइड व्हॉट एव्हर गुड्स आर सर्व्हिसेस इज इट कॅन प्रोड्यूस वेल. द गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड इसेन्शियल गुड्स अँड सर्व्हिसेस विच द मार्केट फेल्स टू डू. म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी जी आहे ती मार्केटमध्ये
फेल होत असेल एखादी वस्तू तर त्याला वर काढण्यासाठी किंवा त्या वस्तूची चांगली विक्री खरेदी होण्यासाठी मिक्स्ड इकॉनॉमी आपल्याला कामाला येते. म्हणजेच बाहेर देशात आयात निर्यात या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मिक्स्ड इकॉनॉमीमुळे शक्य होतात. तर ते इथे आपण सांगू शकतो की त्याच्यामुळे मार्केट सुद्धा ओपन होतं इंडियन इकॉनॉमीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. इन इंडिया इन्फ्लेशन मेजर्ड बाय द. इन्फ्लेशन म्हणजे महागाई तेजी भारतात महागाईद्वारे मोजली जाते. कशाद्वारे मोजली जाते? ऑप्शन्स आहेत होलसेल प्राइस इंडेक्स नंबर, consumer price index for urban non-manual workers, consumer price index for the agricultural laborers, national income deflator, राष्ट्रीय उत्पन्न डिफ्लेटर. त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे ऑप्शन ए होलसेल प्राइस इंडेक्स नंबर, घाऊक किंमत निर्देशांक क्रमांक याच्यावरून महागाई मोजली जाते, म्हणून हे ऑप्शन आपले इथे बरोबर आहे. The wholesale price index represents the price of basket of wholesale goods. होलसेल गुड्स जे आहेत वस्तू ज्या आहेत त्याच्या प्राइस जे आहेत ते या होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये दर्शवल्या जातात. WPI that is wholesale price index on the price of goods are traded between corporations, म्हणजे कंपन्यांमध्ये या वस्तूंवर या किमतींमध्ये जी काय आहे ती देवाणघेवाण होत असते. It does not concentrate on goods purchased by the consumer. ही काही फक्त कन्झ्युमर्स किंवा आपले वस्तू खरेदी करणारे बायर्स जे आहेत त्यांनी ज्या गोष्टी घेतल्या त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करत नाही. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ WPI इज मॉनिटरिंग प्राइस ड्रिफ्ट अँड रिफ्लेक्ट डिमांड अँड सप्लाय इन मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन अँड इंडस्ट्री. म्हणजे WPI काय करत असतं तर ते प्राइस मॉनिटर करत असतं, म्हणजे किमतीवरती कंट्रोल ठेवत असतं आणि मग त्या वस्तूसाठीची मागणी कशी आहे किंवा सप्लाय कसा आहे त्याच्यावरती मग मॅन्युफॅक्चरिंग वरती लक्ष ठेवत असतात किंवा त्याची प्रोडक्शन उत्पादन करत असतात. WPI हेल्प्स असेसिंग मायक्रो इकॉनॉमिक्स ॲज वेल ॲज मायक्रो इकॉनॉमिक्स कंडिशन ऑफ इकॉनॉमी. म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स जी आहे ती सूक्ष्म अर्थव्यवस्था किंवा समग्र लक्ष्य अर्थव्यवस्था या दोन्हीच्या कंडिशन लक्षात घेण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी उपयोगी येते. Inflation rates are based on WPI which is released by the Office of Economic Advisor under the Ministry of Commerce and Industry. तर हा जो रिपोर्ट आहे किंवा इन्फ्लेशन रेट जो आहे तो याच्यावर ठरवला जातो. 2011-12 इज द बेस्ट इयर फॉर द होलसेल प्राइस इंडेक्स. आता 2011 आणि 12 हे जे वर्ष आहे हे आर्थिक वर्ष आहे त्यावरती हे बेस इयर मानलं जातं, मूळ वर्ष मानलं जातं. कशासाठी तर प्राइस इंडेक्स काढण्यासाठी. देर आर 4 सिरीज विथ CPI UNME अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉई, CPI AL ॲग्रिकल्चर लेबरर, CPI RL रुरल लेबरर अँड CPI IV म्हणजे इंडस्ट्रियल वर्कर. अशा काही कॅटेगरीज याच्यामध्ये आपण बघू शकतो, सिरीज आपण बघू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज मेजर्ड बाय द लॉरेन्स कर्व. खालीलपैकी कोणते लॉरेन्स वक्राने मोजले जाते? लॉरेन्स कर्व आपल्याला माहिती आहे. ऑप्शन्स आहेत इलिटरसी निरक्षरता, अनएम्प्लॉयमेंट, पॉप्युलेशन ग्रोथ रेट आणि इनइक्वालिटी ऑफ इन्कम. निरक्षरता, बेरोजगारी, लोकसंख्या वाढीचा दर आणि उत्पन्नाची असमानता. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 इनइक्वालिटी ऑफ इन्कम. उत्पन्नाची असमानता जी आहे ती इथे मोजली जाते. लॉरेन्स कर्व रिप्रेझेंट द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम इन इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेमध्ये इन्कमचं म्हणजे उत्पन्नाचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे लॉरेन्स कर्व दाखवतो. इट इज रिप्रेझेंटेड बाय द स्ट्रेट लाईन दॅट डिस्पाइट द परफेक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. ही काय स्ट्रेट लाईन जी आहे ती परफेक्ट डिस्ट्रीब्युशन दाखवते इन्कमचं. ओके. Lorentz curve is a beneath that line which shows the estimated distribution of income. The area between that light line and Lorentz curve is called the Gini coefficient, which represents the degree of income equality. म्हणजे Gini coefficient काय दाखवतं त्या लॉरेन्स कर्व मध्ये इन्कमची इनइक्वालिटी म्हणजे उत्पन्नाची असमानता कशी आहे ते दाखवतं. द फर्दर द कर्व द हायर द इनइक्वालिटी. जिथं कर्व जास्त असेल किंवा फर्दर कर्व असेल द हायर द इनइक्वालिटी म्हणजे तिथे असमानता जास्त असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबरचा. अ गुड फॉर विच डिमांड डिक्रीज विथ इन्क्रीज इन इन्कम ऑफ कन्झ्युमर इज कॉल्ड. आता ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मागणी कमी होते अशा वस्तूला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत पब्लिक गुड्स, कॉम्प्लिमेंटरी गुड्स, इन्फिरियर गुड्स अँड डिफेंड गुड्स. ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर आहे आपला इन्फिरियर गुड. कारण पब्लिक गुड्स म्हणजे सार्वजनिक वस्तू आहे जिथे डिमांड उत्पन्नाचा ह्याचा गायब संबंध आहे, टॅक्स ह्याच्यावरती घेतला जातो. कॉम्प्लिमेंटरी गुड जेव्हा वस्तू महाग होतात
तेव्हा त्याला कॉम्प्लिमेंटरी गुड वापरलं जातं. गिफ्ट अँड गुड काय आहे, जसं प्राइस वाढेल तसं तिची मागणी देखील वाढते आणि प्राइस कमी झाली तर मागणी पण कमी होते. ओके. पण इन्फिरियर गुड म्हणजे काय, तर म्हणजे ऑप्शन हे आपले तिन्ही कट झालं. एकच ऑप्शन आपल्याकडे राहतं जे इन्फिरियर गुड आहे, ज्याची ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाली तरी त्या वस्तूला मागणी येत नाही. उदाहरणार्थ काय म्हणतात की फॅशन गेल्यानंतर एखादा ड्रेस जर बाजारामध्ये आला तर त्याची किंमत जरी कमी झाली तरी कोणी त्याला विकत घेणार नाही. तर इन्फिरियर गुडचा एक एक्झाम्पल आहे. ओके. ॲज द इन्कम ऑफ कन्झ्युमर इन्क्रीज द डिमांड फॉर द इन्फिरियर गुड्स फॉल्स. जर वस्तूची इन्कम वाढलं तर इन्फिरियर गुड्ससाठीची मागणी जी आहे ती कमी होते. ॲज अन इन्कम डिक्रीज द डिमांड फॉर अन इन्फिरियर गुड राईज. इन्कम कमी झालं तरी देखील इन्फिरियर गुडची डिमांड ही वाढते. इन्फिरियर गुड्स इन्क्लूड लो क्वालिटी फूड्स आयटम्स लाईक कोर्स अँड cereals. ओके. इन्फिरियर गुड्स डिमांड इज इनवर्सली प्रोपोर्शनेट टू द इन्कम ऑफ कन्झ्युमर्स. तर हे इन्फिरियर गुड्सचे काही वैशिष्ट्य आहेत असं आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे आजचं आपलं इथं सेशन संपलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये देखील आपण 10 क्वेश्चनवरचे 10 वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला याच युनिटवरचे काही आणखीन क्वेश्चन्स बघायचे आहेत, आणखीन कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स मधल्या. आजच्या सेशनसाठी थँक्यू.